आता बातमी आहे पालघरमधून। पालघरमध्ये वाड्याच्या पाली बनावट नोटांची अदलाबदल करण्यासाठी आलेल्या तिघांना सापळा रचून जेरबंद करण्यात आलाय। वाडा पोलिसांनी हे काम केलेले आहे। 1 लाख रुपयांच्या बदल्यात 3 लाख रुपये देण्याचा आमिष दाखवून हा गोरखधंदा सुरू होता। वाड्यातल्या पाली इथे चलनातील खऱ्या नोटा आणि बनावट नोटा यांची अदलाबदल करण्यासाठी एक टोळी एकत्र येणार असल्याची गुप्त माहिती वाडा पोलिसांना मिळाली। त्यानंतर सापळा रचून वाडा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। त्यांच्याकडनं 3 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। त्या आधारे आमच्या स्टाफने साध्या वेशामध्ये पाली फाट्याजवळ सापळा रचला होता। ह्या सापळ्यादरम्यान काल संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी एक इसम त्याच्याकडे असणाऱ्या काळ्या रंगाच्या बॅगसह आला आणि त्याच्या हालचाली संशयित होता। तो कोणाची तरी वाट पाहत होता। त्याच्यावर दबा धरून बसलेल्या पोलिसांनी सातत्याने पाळत ठेवली आणि तासाभराच्या अंतरानंतर आणखी एक इर्टिगा गाडी तिथं आली। त्याच्यातनं 2 इसम खाली उतरले आणि ह्या संशयित इसमाकडे गेले। त्यांच्याशी बोलणं चालू असताना बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे आमच्या लोकांनी इशारा करून त्या सर्वांना जाग्यावरच ताब्यात घेतलं।